2009 साली माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। सोलापूर जिल्ह्यातील 4 आणि साताऱ्यातील 2 विधानसभा मतदारसंघाचा समावेश या लोकसभेसाठी करण्यात आला आहे। माढा हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून नेहमीच चर्चेत आहे। या मतदारसंघात आतापर्यंतच्या 3 निवडणुकीत राजकीय संघर्ष आणि बेरजेचे राजकारण पाहावयास मिळाले, कारण संपूर्ण माढा मतदारसंघात राज्यातील दिग्गज नेते मंडळी आहेत। प्रत्येकाचा वैयक्तिक पातळीवर कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे। राजकीय पक्षापेक्षा त्यांची स्वतःची वोट बँक मोठी आहे, त्यामुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय। आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे। माढा लोकसभा निवडणुकीत सन 2009 साली राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे माढ्यातून मैदानात उतरले होते। तेव्हा भाजपच्या वतीने शरद पवारांच्या विरोधात सुभाष देशमुख यांनी निवडणूक लढवली होती, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी देखील यावेळी निवडणूक लढवली होती। 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती आणि संपूर्ण देशात मोदी लाट असताना देखील याचा माढा लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी तब्बल 4,89,000 मताधिक्य घेऊन विजयी झाले होते। एकीकडे देशात मोदी लाट असताना दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला। त्यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडत गेल्या आणि मोहिते पाटील कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर होत गेले। राष्ट्रवादी आणि मोहिते पाटील यांच्यात वाढत गेलेल्या दरीमुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना उमेदवारी न दिल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला। ज्या मतदारसंघातून खुद्द शरद पवार यांनी निवडणूक जिंकली होती आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून माढा मतदारसंघ घोषित केले होते, त्याच माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयी केले होते। विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यात मोहिते पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। 2009 पासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघ भाजपने मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता। आता पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक ही रंगतदार होणार असल्याचं चित्र निर्माण झालंय। मात्र यावेळी भाजपची चिंता वाढली आहे, कारण भाजपमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यात सुप्त संघर्ष पाहावयास मिळत आहे। अशातच शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेचे तिकीट मिळावे याकरता मोठी फिल्डिंग लावली असल्याची माहिती मिळत आहे। अशातच मोहिते पाटील गटाने देखील लोकसभेकरता जोरदार तयारी सुरू केली असल्याचं दिसून येत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांना मानणारा एक स्वतंत्र गट आहे। मोहिते पाटील गटाची माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे, त्यामुळे भाजपला मोहिते पाटलांना डावलून रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट देणं हे कदापिही परवडणार नाही। त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे। दुसरीकडे भाजपच्या सहयोगी अजित पवार गटाच्या नेत्यांनी माढा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। रणजितसिंह निंबाळकर यांचे पारंपरिक विरोधक असलेले फलटणचे श्रीमंत रामराजे निंबाळकर आणि संजीवराजे निंबाळकर यांनी देखील माढा लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। अशातच सोशल मीडियावर विविध चर्चेला उधाण आलंय। भाजपच्या मोहिते पाटील आणि निंबाळकर या 2 मातब्बर नेत्यांमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष, अशातच अजित पवार गटाने माढा लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत केलेला दावा, यामुळे माढा मतदारसंघात भाजपची मोठी कोंडी झाली असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी या दोघांशी ही चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र यावर अद्यापर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे भाजपकडून 2 सिंहांना शांत करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करावा लागत आहे।
यामुळे माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी भाजपकडून विविध पर्याय देखील शोधले जात असल्याचं समोर आलंय। दरम्यान साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांना देखील माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। माढा लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने केलेली मागणी आणि शरद पवारांनी सुरू केलेले राजकीय डावपेच पाहता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आगामी काळात वेगळे चित्र पाहावयास मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको। तुर्तास एवढेच। पाहत रहा रोकठोक महाराष्ट्र न्यूज। अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।